सॉफ्टवेअर डेव्हलपर असणारी माधुरी IT कंपनीत काम करत असणारी, महिना 70 ते 80 हजार रुपये पगार घेऊन स्वतःला खूप स्टँडर्ड समजत होती. शिक्षणानंतर तिच्या वडिलांनी तिचं लग्न अशा एका कुटुंबामध्ये लावून दिलं होतं की त्यामुळे ती दररोज भांडण करायची आणि सासूला दोषी समजायची. सुनबाई माधुरी सतत आपल्या सासूला अडाणी गावंढळ म्हणून अपमान करायची. स्वतः नोकरी करायची पण खूप भाव खायची. एकदा माधुरीचे मामा पहिल्यांदाच तिच्या सासरी तिला भेटायला आले, परंतु जसे त्यांनी माधुरीच्या सासूला पाहिले त्यांच्या पायाखालून जमीनच सरकली. त्यांनी लगेच माधुरीला तिच्या सासूचे सत्य सांगितले. सासूचे सत्य ऐकून माधुरीची देखील शुद्ध हरपली. तिने लगेच आपल्या सासूची सर्वांसमोर. घरात जोरदार लग्नाची तयारी चालू होती. चौधरी कुटुंबात आज एका नवीन सुनेचे आगमन होणार होते. आज सीता ताई त्यांच्या लग्नानंतर आज पहिल्यांदाच घरामध्ये सनई चौघडे वाजणार होते. त्यांनी त्यांच्याच ओळखीतल्या संस्कारी कुटुंबातील मुलगी सून म्हणून घरी आणणार होते. सीताताईचा एकुलता एक मुलगा कैलास, त्याचा आज माधुरीसोबत लग्न होणार होतं. माधुरी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. माधुरीच्या आईवडिलांनी तिला मुलासारखे शिकवले होते. शिक्षणानंतर माधुरी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवर काम करत होती. माधुरी आजच्या जमान्यातील भरपूर शिकलेली मुलगी आहे, परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्त गर्व होता. ती एक सॉफ्टवेअर डेव्हलपर मुलगी होती. तिला 80 हजार रुपये पगार होता. त्यामुळे तिला असे वाटायचे की ती नोकरी करते म्हटल्यावर सगळ्यांनी तिच्या मागेपुढे करायचे. माधुरीचा हाच स्वभाव लग्नानंतर ते मात्र बदलला नाही. कित्येक वेळा तर तिच्या या आकडू स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचे, परंतु माधुरीला याचा काहीच फरक पडत नव्हता. माधुरीचे लग्न जवळच्या शहरात झाले होते. तिच्या सासरी तिची सासू आणि नवरा होते. एक नणंद होती, तिचे देखील लग्न झाले होते. सासरे 15 वर्षापूर्वी जग सोडून निघून गेले होते. लग्न झाल्यानंतर माधुरी आपल्या सासरी आली. सासरी आल्यानंतर तिचे तेच वागणे राहिले जे आपल्या माहेरी होते आणि गर्विष्ठ. ती आपल्या सासूला सुद्धा भाव देत नव्हती. जेव्हा पाहावं तेव्हा आपल्या सासूला आपल्या नोकरीचा धाक दाखवायची की मी नोकरी करते, मग घरातील कामं मी का करू, कामं तुम्ही करा, मी पैसे कमावते. माधुरीला सासरी येऊन 4 दिवस झाले होते. आज तिला स्वयंपाकघरात पहिल्यांदा गोडाचा पदार्थ बनवायचा होता, परंतु ती स्वयंपाकघरात गेली आणि फक्त औपचारिकता म्हणून कढईला हात लावला होता आणि बाकी सर्व काम तर तिच्या सासूने म्हणजे सीताताईने केले होते. सुनेच्या हातून पहिला गोड पदार्थ बनवायचा विधी पार पडला होता. तेव्हा सगळ्या पाहुण्यांसमोर माधुरीने आपल्या सासूला साफ सांगितले की घरातल्या कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरातील सुद्धा कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून तुम्ही करायची नाही. कारण मी त्या मुलींमध्ये नाही जे लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात भाकरी थापते. मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे, नोकरी करते, पैसे कमावते. त्यामुळे मी घरातले कोणतेच काम करणार नाही. आपली सून पाहुण्यांसमोर हे सर्व बोलत होती, म्हणून सीताताईने तिला इशाराने गप्प राहण्यास सांगितले. कारण सीताताईंना वाटत होते की आपली सून पाहुण्यांसमोर असं बोलत आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मी माझ्या मुलाला कसली बायको शोधली आहे आणि माझ्या सुनेला सुद्धा वाईट साईट बोलतील. त्यामुळे सीताताई माधुरीला शांत राहण्याचा इशारा करत होत्या, परंतु माधुरी आपल्या सासूचा इशारा पाहून अजूनच भडकली. म्हणाली,
तुम्ही हे समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यावर नाचेन. मी आजच्या जमान्यातील सून आहे, सासूच्या इशाऱ्यावर नाचणारी सून नाही. त्यामुळे मला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न देखील अजिबात करू नका. माधुरीचे असे बोलणे कोण घरातले सगळे पाहुणे मंडळी, आत्या, मामी, मावशी सगळेच तिचे तोंड पाहू लागले की सीताताई तर काहीच बोलल्या नाहीत आणि ही नवीन सून आपल्या सासूला कशा प्रकारे ओरडत आहे आणि बोलत आहे. आपल्या सुनेचे बोलणे ऐकून सीताताईंना सुद्धा खूप वाईट वाटले होते, परंतु त्याविषयी बदलत म्हणाल्या, चला चला, स्वयंपाकघराला विधी झाला आहे. आता गाजराचा हलवा खाऊन घ्या. शेवटी माझ्या नवीन सुनबाईंनी सगळ्यांसाठी हलवा बनवला आहे. तेव्हा सगळ्यांनी पहिल्यांदा आपले तोंड गोड करा आणि माझ्या सुनबाईला भरपूर आशीर्वाद द्या. सगळे लोक सुनबाईच्या म्हणजेच माधुरीच्या हातचा हलवा खाऊ लागतात. लग्नानंतर तर आता खूप साऱ्या विधी असतात. सगळ्या विधींमध्ये सुनबाईची गरज असते. दुसऱ्या दिवशी सीताताई आपल्या सुनबाईला म्हणतात की बाळा, उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे. उद्या सगळेच नातेवाईक येणार आहेत. सगळेच प्रतिष्ठित आणि मोठ्या वयस्कर लोकांना सुद्धा बोलवलेले आहे. पूजेनंतर तुला सगळ्यांच्या पाया पडावे लागणार आहे. उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट सुद्धा छोटेसे देण्यासाठी दिवे पॅकिंग करून ठेवलेले आहेत. उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन सगळ्यांच्या पाया पड. माधुरी आपल्या कानांमध्ये हेडफोन लावून गाणे ऐकत होती. तिने आपल्या सासूचे बोलणे ऐकलेच नव्हते. गाणं ऐकता येतात ती आपली मान डोलवत होती. त्यामुळे सीताताईंना वाटले की कदाचित सुनबाईने त्यांचे बोलणे ऐकून मान हलवून होकार दिला आहे. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा. घरात सर्व पाहुणे मंडळी आले होते. पूर्ण मोठा हॉल पाहुण्यांनी भरलेला होता. आज शेजारचे लोक सुद्धा आले होते. पूजा झाल्यानंतर माधुरीचा नवरा कैलास वरच्या खोलीत निघून गेला. सगळे पाहुणे मंडळीत माधुरीला चांगले गिफ्ट देत होते. थोड्या वेळानंतर सीताताईंनी रिटर्न गिफ्ट घेऊन आपल्या सुनेजवळ आल्या, जे पॅकिंग केलेले होते, आणि म्हणाल्या, बाळा, सगळ्यांना हे एक एक करून रिटर्न गिफ्ट देऊ आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे. पाया पडायचे हे सर्व ऐकून माधुरी सगळ्यांसमोर सीताताईंवर ओरडली. म्हणाली, तुम्ही मला काय समजता? मी एवढ्या सगळ्यांच्या पाया पडून, ते सुद्धा कंबर वाकून माझी कंबर तुटून जाईल. मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही, कोणाच्या पाया पडणार नाही. मी जुन्या जमान्यातील साधी सरळ किंवा तुमच्यासारखी अडाणी गावंढळ नाहीये. मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे. नोकरी करते, चांगला पगार मिळवते, आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा काय करत आहात की या सगळ्या लोकांच्या मी पाया पडून, ते सुद्धा खाली वाकून? माझ्याकडून हे सगळं होणार नाही. आज पुन्हा एकदा माधुरीने पाहुण्यांसमोर सीताताईंचा अपमान केला होता. हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसात बोलू लागले की सीताताई असली कसली सुनबाई घेऊन आले आहेत. ती तर सासूचे काहीच ऐकत नाही. आत्ताचीच ही परिस्थिती आहे, तर नंतर माहीत नाही काय होईल. ही तर माधुरी लग्नाच्या विधींना मानतच नाही, आणि जेव्हा बघावं तेव्हा सीताताईंना माहीत असलं बोलते. त्यांच्या 4 लोकांमध्ये अपमान करते आणि सारखं सारखं आपल्या नोकरीचा धाक दाखवत असते. आता तर देवच भले करण सीताताईंचे. असे सुनबाई घरात घेऊन आले आहेत. आपल्या सुनबाईचे आणि हॉलमध्ये बसलेल्या पाहुणे मंडळींचे बोलणे सीताताईंच्या कानात एखाद्या धारदार बाणासारखे टोचत होते. सीताताईंना असे वाटत होते की कोणीतरी त्यांच्या कानामध्ये गरम तेल टाकले आहे. तरी एवढं सगळं होऊन सीताताई हिम्मत करून आपल्या सुनेला म्हणतात, बाळा, मी कालच तुला याबद्दल तुझ्यासोबत बोलले होते. तेव्हा तर तू हो बोलली होतीस. जर तुला हा विधी पार पाडायचा नव्हता तर कालच सांगायचं होतं.
कमीत कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मला मान खाली घालावी लागली नसती. तेव्हा माधुरी ओरडून म्हणते की आपला फक्त सत्यनारायणाच्या पूजेचं ठरलं होतं. तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायला कधी सांगितलं होतं? मला तर आठवत सुद्धा नाही. मी तर काल माझ्या खोलीत कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत होते. सीताताई समजून जाते की सुनबाईंनी त्यांचे बोलणे ऐकलेच नव्हते. तेव्हाच वरच्या खोलीतून असणारा सीताताईंचा मुलगा कैलास आपली आई आणि बायकोंचे बोलणे ऐकत होता. तेव्हा कैलास आपल्या पत्नीला माधुरीला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाच्या काही विधी असतात, तू सुद्धा या विधी पूर्ण कर, यानंतर तुला काहीच करावे लागणार नाही. कैलासने समजून सांगितल्यानंतर माधुरी रिटर्न गिफ्ट पाहुण्यांना द्यायला लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली. परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता. या सगळ्या विधी पार पडल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. सगळे लोक गेल्यानंतर माधुरी सीताताईंवर चिडते आणि रागात म्हणते की आई, तुम्ही म्हणला होता स्वतःसारखे बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. खूप लाडाकोडात वाढलेली आहे. आजपर्यंत कधीच कोणाच्या मी पाया पडलेली नाही. आज तर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडले की आता माझी कंबर तुटून गेली आहे. माझ्या कंबरेत खूप वेदना होत आहेत. बरं झालं माझे आई बाबा नव्हते. माझं लग्न झाल्यावर दादासोबत अमेरिकेला गेले, नाहीतर आज आपल्या मुलीचे एवढे असे हाल पाहून नक्कीच तुम्हाला त्यांनी ऐकवलं असतं. आज तर तुम्ही रूढी परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली, पण यापुढे माझ्यावर कसलाच जबाब टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. एक तर तुम्ही अडाणी गावंढळ असलेल्या रूढी परंपरा मानणारच, परंतु मी या लग्नाच्या विधींना मानत नाही. सीताताई या सुनबाईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात की बाळा, असे नसते. लिहिणे, वाचणे, शिक्षण आपापल्या जागी असते आणि रूढी परंपरा विधींना मानणे हे आपापल्या जागी असते. जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींसोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो, परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ शकतो. चहा पहिल्यापासून ही रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत, त्या कराव्याच लागतात. बाळा, हे एक जीवन आहे. जीवनामध्ये हे सगळं चालतच राहते. मी पण माझ्या जीवनात सगळं काही केलं आहे. सीताताईंचं बोलणं ऐकताच माधुरी रागातच ओरडली, आता तुम्ही मला समजवणार का मला काय करायला हवं आणि काय नाही? शिवाय माझे पण काही दिवस आले आहेत. एक अडाणी गावंढळ बाई मला ज्ञान देत आहे, मला लेक्चर देत आहे. पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिला आणि महिन्यात लग्न लावून दिलं. मला जर माहीत असतं ना माझी सासू अशी एवढी गावंढळ आहे तर लग्नच केलं नसतं. एवढे बोलून माधुरी पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. सीताताईंना आपल्या सुनेचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते. उलट त्यांना जर माहीत असते माधुरी एवढी आकडू आणि गर्विष्ठ मुलगी आहे तर त्यांनी तिला सून म्हणून घरी आणलेच नसते. चांगलं नोकरीवर आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दिसायलाही छान आहे. महत्वाचं म्हणजे कैलासलाही पसंत पडली आहे. म्हणूनच तिच्या भावाला अमेरिकेत जायचं म्हणून महिनाभरात लग्न करून घेतले. घरात सून आल्यानंतर सीताताईंच्या घरातले काम सुटले नव्हते, कारण सुनबाईने तर नोकरीच्या नावाखाली घरातले कोणतेच काम करणार नाही साफ नकारच दिला होता. म्हणाली होती की तुम्ही तर घरीच बसलेल्या असतात, तुम्हीच घर सांभाळा, संसार सांभाळा, मी नोकरी करते, मला हे सगळं सांभाळणं होणार नाही. एक दिवस माधुरी ऑफिससाठी निघाली होती, परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्वाची फाईल डायनिंग टेबलवर विसरली. सीताताई जेव्हा आपले स्वयंपाकघरातले काम पूर्ण करून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी बघितले की डायनिंग टेबलवर एक फाईल पडलेली आहे.
सीताताईंची फाईल ओपन करून पाहू लागल्या. तेव्हाच गडबडीत माधुरी घरात येते आणि आपल्या फाईलला सासूबाईंच्या हातात पाहून ओरडून म्हणते, तुम्ही माझ्या फाईलला ओपन करून काय करत होतात? मला तर वाटते तुम्हाला देखील येत नाही, मग तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिलेलं आहे हे समजेल. तुम्ही तर अडाणी गावंढळ. जरा शिकलेल्या असाल तर मराठीच वाचता येत असेल, इंग्लिश तर तुम्हाला येतच नसेल. माधुरीचे बोलणे सीताताईंच्या हृदयावर हजारो वार करत होते. आज त्यांचे मन करत होते की आपल्या सुनेला सांगावं की त्या अडाणी गावंढळ नाहीये, त्यांचे सुद्धा शिक्षण झालेले आहेत, त्या सुद्धा नोकरी. सीताताईंचे हे बोलणारच होत्या की माधुरी फाईल हिसकावून पुन्हा घरातून बाहेर गेली. आज पुन्हा एकदा सीताताई बोलता बोलता शांत झाल्या होत्या. एक दिवस माधुरीच्या मामाचा फोन तिला येतो आणि मामा म्हणतात की इथे तिच्या शहरात आले आहेत आणि तुम्हाला भेटायचं आहे, कारण ते मामा लग्नात येऊ शकले नव्हते. माधुरी आपल्या मामाला भेटण्यासाठी खूप खुश झाली होती, परंतु मामाला माधुरीने सांगितले की घरी नका, आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भेटूया. घरी आल्यावर मामा आपल्या अडाणी गावंढळ सासूला भेटेल, त्यामुळे माधुरी खूप लाज वाटत होती. त्यामुळे ती आपल्या मामाला घरी नाही तर रेस्टॉरंटमध्ये बोलवत होती. ती ऑफिसमधून कैलासला घेऊन मामाला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली. मामा भेटल्यानंतर गप्पा मारता मारता मामाने सांगितले की त्यांचा या शहरात गेल्या 15 वर्षापासून जुना संबंध आहे. 15 वर्षापूर्वी ते या शहरात आले होते, तेव्हा त्याच वेळी या शहरात एक निर्भीड आणि शूरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होती. पूर्ण एरियात तिचा दबदबा होता. आज स्वच्छ लोक त्यांच्या नावाने घाबरत होते. ती खूप इमानदार होती आणि शूरवीर सब इन्स्पेक्टर होती. माधुरी आपल्या मामाचे बोलणे खूप उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असे वाटत होते की त्या सब इन्स्पेक्टर बद्दल मामांकडून अजून जाणून घ्यावे. ती मामाला म्हणते की मामा, तुम्ही त्या इन्स्पेक्टर लेडीला भेटले होते का? तुम्ही त्यांना कसं काय ओळखता? तेव्हा मामा म्हणाले, हो, मी त्यांना भेटलो होतो आणि खरंच माझ्या आज सुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी या शहराच्या हायवे जवळून जात होतो तेव्हा हायवेजवळ 3-4 लोक बसलेले होते. मला रस्ता समजत नव्हता, त्यामुळे त्यांना रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबली. तेव्हा ते 4 जण माझ्या कारजवळ आली आणि कारच्या काचेला खाली घेण्यासाठी सांगितले. जशी मी कारची काच खाली घेतली तसा त्यांनी दरवाजा आतून खोलला आणि आत येऊन बसले. माझ्या मानेवर सुरी ठेवून म्हणाली, जितके पैसे आणि किमती सामान असेल आम्हाला देऊन टाक. या गाडीची चावी सुद्धा काढून आम्हाला देऊन टाक. मी खूप घाबरलो होतो आणि भीतीमुळे मी सर्व काही त्यांना देऊन टाकले. ते माझे फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यावर फेकून माझी कार घेऊन पळाले. रस्त्यावर फेकल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती. खूप सारे रक्त सुद्धा गेले होते आणि त्यामुळे मी बेशुद्ध होऊन पडलो होतो. माझा हात आणि पाय सुद्धा फ्रॅक्चर झाले होते. जेव्हा मी आजूबाजूला बघितले माझ्या आसपास कोणीच नव्हते. जसा माझा हात माझ्या खिशात गेला माझ्या लक्षात आले की मी फोन माझ्याजवळच आहे. मी पटकन जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावला, कारण समोरच आपत्कालीन मदत म्हणून पोलिसांचा नंबर होता. पोलीस स्टेशन खूपच जवळ होते. त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी सीता चौधरी सब इन्स्पेक्टर होत्या. त्या आपल्या 2 पोलिसांसोबत 10 मिनिटात माझ्याजवळ पोहोचल्या. मी त्या इन्स्पेक्टरला पाहून खूप आश्चर्यचकित झालो, कारण ती खूपच शूरवीर बहादूर पोलीस होती. मला त्या चौघांचा संपूर्ण वृत्तांत विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले. पुढे दूर गेल्यानंतर त्यांनी त्या चौघांच्या गाडीच्या चाकावर फायर केली
त्यांनी त्यांची गाडी पंक्चर झाली. त्या चौघांनी पळवण्याचा प्रयत्न केला, परंतु सीताजींनी त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि माझे सामान परत मिळवून दिले. मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मी सीताजींचे मनापासून आभार मानले आणि आज ह्या घटनेला 15 वर्ष झाली आहेत. पण माधुरी, जेव्हा कधी मी या शहरात येतो ती घटना जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोरून येते आणि पुन्हा पुन्हा माझे मन सीताजींना भेटण्यासाठी होते. मामाचे बोलणे ऐकल्यानंतर माधुरी उत्सुकतेने विचारायला लागली, मामा, त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना कधी भेटले का? तेव्हा मामा म्हणाले, नाही बाळा, मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलाबरोबर पोलीस स्टेशनमध्ये सीताजींना धन्यवाद करायला गेलो होतो की तुमच्यामुळे मी वाचलो आहे. तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नसते तर माहीत नाही काय झाले असते. परंतु पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर कळाले की सब इन्स्पेक्टर सीताजींनी 2 दिवसा अगोदरच राजीनामा दिला आहे. बहुतेक त्यांना काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता, ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. मी त्यांना कितीतरी ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मला कुठेच भेटल्या नाहीत. पोलिसांना त्यांच्या घराचा पत्ता विचारला होता, पण त्यांनी घर बदलले होते आणि त्यांचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता. मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या भेटल्या नाहीत, म्हणून मी निघून गेलो. माधुरी आपल्या मामाचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होत होती आणि तिचे मन सीताजींना भेटण्यासाठी करत होते. एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासूचे नाव सुद्धा सीता आहे. मग ती सीता तिची सासू तर नाही ना? परंतु ती पुन्हा विचार करते की नाही, माझी सासू तर अडाणी गावंढळ आहे. ती कस काय इन्स्पेक्टर होऊ शकते? ती तर पूर्ण दिवस घरातल्या कामात आणि स्वयंपाकघरातच असते. जर मी तिला काय बोलले तर पलटून मला उलट उत्तर सुद्धा देत नाही. मामा तर म्हणत होते की ती इन्स्पेक्टर खूपच निर्भीड आणि शूरवीर बहादूर होती. माझी सासू तर मला बिलकुल शूरवीर किंवा बहादूर वाटत नाही. त्यामुळे माझी सासू ती सीता होऊ शकतच नाही. हा माझ्या मनाचा भ्रम आहे आणि या जगात सीता नाहीये का? खूप साऱ्या आहेत. थोड्या वेळानंतर तिथेच कैलास सुद्धा आला होता आणि मामाला म्हणतो की सॉरी, मला खूपच उशीर झाला. ऑफिसमधून खूप महत्त्वाचा फोन आला होता, त्यामुळे तुमच्या दोघांच्या गप्पा मी ऐकू शकलो नाही. पण मामा, तुम्ही इथपर्यंत आलातच आहात तर एकदा घरी सुद्धा चला. तुम्ही इथूनच माघारी जाऊ शकत नाही. तुम्ही आमच्या लग्नात सुद्धा आलेले नाहीत, त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावेच लागेल. कैलास माधुरीच्या मामाला खूप आग्रह करतो, परंतु इकडे माधुरीची अजिबात मन लागत नव्हते की मामा आपल्या घरी यावे आणि आपल्या अडाणी कामगार सासूला भेटावे. तिला तर फक्त जास्त शिकलेल्या माणसांना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि आपल्या स्टेटसच्या लोकांना भेटणे पसंत होते. ती आपल्या सासूला सासू मानतच नव्हती. तिला असे वाटत होते की ती घरातील मोलकरीणच आहे. कैलासच्या सांगण्यावरून माधुरी आपल्या मामाला आपल्या सासरी घेऊन आली. मामा हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले. माधुरी आपल्याला सासूला आवाज देत म्हणते की आई, मामा आले आहेत, जरा चहा बनवून आणा, सोबत भजी सुद्धा बनवा, फक्त चहा घेऊन येऊ नका. सीताताईंचा चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात. त्यांना बघून माधुरीचे मामा उभे राहिले आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले, सीताजी, तुम्ही? मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या माधुरीच्या सासू आहात. मला माहीतच नव्हते. माधुरी, तुम्हाला का सांगितले नाही? तुझ्या सासू सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहेत. माधुरीचे तोंड मामांचे बोलणे ऐकून उघडले. ते उघडेच राहिले. ती म्हणाली, मामा, तुम्ही काय बोलत आहात? माझी सासू कोणती सब इन्स्पेक्टर नाहीये. ती सर्वसाधारण गृहिणी आहे.
घरातील सगळी कामं करते आणि तुम्हाला त्यांना पाहून असे का वाटते की त्या सब इन्स्पेक्टर असतील? नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे. या काही सब इन्स्पेक्टर सीता चौधरी नाहीत. या तर एक हाऊसवाईफ सीता चौधरी आहेत. तेव्हा मामा ओरडले, नाही नाही पूर्वा, यात त्याच सीताजी आहेत, सब इन्स्पेक्टर सीता चौधरी. मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे. सीताताई चहा आणि भजी प्लेट डायनिंग टेबलवर ठेवतात आणि म्हणाल्या, हो, मीच सब इन्स्पेक्टर सीता चौधरी आहे. तुम्ही मला बरोबर ओळखले. आपल्या सासूच्या तोंडून इन्स्पेक्टर सीता चौधरी ऐकून माधुरीची शुद्धच हरपली. तिला समजत नव्हते की हे काय होत आहे. तिची सासू सब इन्स्पेक्टर होती, जिला ती मागच्या 4 महिन्यांपासून अडाणी गावंढळ समजत होती. त्या आपल्या काळी सब इन्स्पेक्टर होत्या. मी त्यांचा किती वेळा अडाणी गावंढळ बोलून अपमान केला आहे. कितीतरी वेळा माझ्या नोकरीचा धाक दाखवला आहे. पण मला माहीत नव्हते की माझी सासू सब इन्स्पेक्टर होती. त्या सुद्धा नोकरी करत होत्या. तेव्हा माधुरीची मामा म्हणतात, कदाचित तुम्ही मला ओळखले नसेल, पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो. तुम्हाला आठवते का, तुम्ही एकदा रात्री मला चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. जर तुम्ही वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये नेले नसते तर खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यूसुद्धा होऊ शकला असता. मी ठीक झाल्यानंतर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर माझ्या फॅमिलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो. तुमचे मला धन्यवाद करायचे होते, आभार मानायचे होते, परंतु तुम्ही मला भेटलेच नाहीत. तिथल्या पोलिसांनी सांगितले की तुम्ही राजीनामा दिला आहे. मॅडम, तुम्ही राजीनामा का दिला? आता तर माधुरीचे हृदय जोरजोरात धडधड करू लागली होते. ती हेच जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिची सासू सब इन्स्पेक्टर होती आणि होती तर का तिच्या सासूने त्यावेळेस राजीनामा दिला होता. तेव्हा सीताताई सांगू लागतात की तुम्हाला वाचवल्यानंतर 2 दिवसानंतर माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घरात माझी 2 छोटी छोटी मुलं होती. सोबत माझी वृद्ध सासूबाई सुद्धा होती. त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. त्यांची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी एकाला घरी राहणे खूप गरजेचे होते. जेव्हा माझे पती होते तेव्हा ते घरातल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि नेहमीच माझी साथ देत असायचे. त्यांनी असा कधीच विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ते घर सांभाळतात आणि तसे मी घर सांभाळण्यास माझ्या पतीची साथ पूर्ण प्रकारे देत होते. ड्युटीवर जाण्या अगोदर घराची सगळी कामं मी करून जात होते. सासूबाईच्या गोळ्या औषधं काढून टेबलवर ठेवून जायचे. मुलांची टिफिन तयार करून जात होते आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी यायचे तेव्हा फ्रेश होऊन सगळ्यांसाठी जेवण बनवत होते. कधीच कोणत्या कामासाठी मी माझ्या पतीला किंवा सासूला तक्रार केली नाही. मी माझ्या घराला, मुलांना आणि माझ्या नोकरीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. परंतु माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीला हे सर्व काही सांभाळणे जात नव्हतं. मी माझ्या मुलांसाठी नोकरी सोडली होती. पेन्शनचे पैसे येत होते, त्यानेच माझ्या मुलांचे शिक्षण आणि घर खर्च चालू होता. मुलांच्या शिक्षणासाठी मी माझे मोठे घर विकले आणि मुलांना आणि सासूबाईंना घेऊन भाड्याने राहू लागले. नोकरी सोडली. आता नशिबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली आणि घरसुद्धा स्वतःचं आहे, त्यामुळे मी आता निश्चिंत आहे. सीताताईंचे बोलणे ऐकून माधुरी त्यांच्या जवळ गेली आणि म्हणू लागली, आई, तुम्ही मला कधीच का नाही सांगितले की तुम्ही तुमच्या काळी सब इन्स्पेक्टर होत्या. उलट मी तर तुम्हाला किती वेळा अडाणी गावंढळ बोलून तुमचा अपमान केला आहे. तेव्हा सीताताई म्हणाल्या, माधुरी, मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण कदाचित तुला ऐकायचे नव्हते. माझे बोलणे अर्धवट ऐकून मला अडाणी गावंढळ बोलून निघून जात होती.
कधीच माझे पूर्ण बोलणे ऐकले नाही. कधीच तू माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या नाहीत. मग मी तुला कशी सांगणार होते? माधुरीला आठवले की कैलास तिला आईबद्दल काही सांगायला लागला तर माधुरी त्याला गप्प करायची. त्यामुळे कैलासने सुद्धा तिला आईबद्दल काहीच सांगितले नव्हते. आज माधुरी आपल्या चुकीवर खूप पश्चाताप करत होती की ज्या सासूला ती अडाणी गावंढळ समजत होती ती तर इतकी निर्भीड आणि शूरवीर बहादूर साहेब इन्स्पेक्टर होऊन गेली आहे. आणि इन्स्पेक्टर राहण्यासोबतच त्यांनी आपल्या 2 मुलांना आणि आपल्या सासूला घराला कशा प्रकारे चांगले सांभाळले आहे हे तर त्यांचे कौतुक करण्यासमानच आहे. आणि मी माझ्या एका साध्या नोकरीवर किती गर्व करत होते. तरी मला अजून कोणतीही मुलं नाही आणि नाही घरातली कोणतीच जबाबदारी. किती वेळा तरी मी सासूबाईचा अपमान केला आहे. माधुरी सासूबाईंची माफी मागते. आई, खरंच मला माफ करा. मी तुम्हाला समजणार खूप मोठी चूक केली आहे. मला वाटत होते की या जगात मी एकटीच नोकरी करत आहे आणि मी माझ्या नोकरीसमोर कोणालाच कधीच काही समजलं नाही. पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहात. तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना आपल्या परिवाराला कसे काय मॅनेज केले आहे मी तर ह्याबद्दल विचारसुद्धा करू शकत नाही. तुम्ही खरंच खूप महान आहात. तेव्हाच मामा म्हणतात की हो बाळा, सीताजींनी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळे चांगल्या प्रकारे मॅनेज केले आहेत. नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर कसे संस्कार केले आहेत हे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आज माधुरीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तिने आता विचार केला होता की आता आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासूबाईंना घरातल्या कामात सुद्धा मदत करेल. कारण नोकरी करणे म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही घरातल्या कामाची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्याल. माधुरीच्या डोळ्यात अश्रू पाहून सीताताई तिचे अश्रू पुसत म्हणाली, माधुरी, तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचे नाही. मग ती नोकरी करत असेल किंवा नसेल, परंतु तो कधीच कोणापेक्षा कमी नसतं. प्रत्येक जण आपले आयुष्य जगत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतात. नोकरी करत नसेल तर याचा अर्थ हा नाही की त्याला काहीच येत नाही. अरे तू नोकरी करतो, त्याला तरी सगळे काही येतं का? सीताताईंचे बोलणे ऐकून माधुरी पुन्हा एकदा आपल्या सासूबाईंची माफी मागते आणि आपल्या सासूबाईंना वचन देते की यापुढे आता ती कोणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही. मित्रांनो, प्रत्येकजण प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग्य ठिकाणावर असतो, परंतु कोणालाही कमी समजण्याची चूक कधीच करू नका. जशी माधुरीने सीताजींना कमी समजण्याची चूक केली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.